विशेषतः मी आज आमच्या जुन्या गल्लीमध्ये होतो रंगरेज आपल्या, त्याच्यावर खूप ओळखीचे लोक भेटायचे, त्याच्याशी दोन शब्द बोलावं लागायचे, त्याच्यामुळे उशीर झाला. परंतु आजची जी काही पत्रकार परिषद आहे मी सर्वांना खुलासा करू इच्छितो. विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्त्व देत नाही, त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीतही पडणार नाही, कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. विरोधकांना काय उत्तर द्यायचं ते एक जी मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ. आजचा विषय खरं तर जे आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती जिल्हा न्यायालयामध्ये, खरं तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती, तिला काही महत्त्वही नव्हतं फारसं. उगाच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा, द्यायचा, चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. ही इसापनीती त्यांच्याकडे आहे. एकच गोष्ट 4 वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते. त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले. न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या, आमचा एकही नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते. विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे, रद्द झालेला आहे, तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात, अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते. आमचं कोणीही न्यायालयात हजर नव्हतं. बरोबर भाऊसाहेब? बरोबर. आणि हा जो निकाल लागला त्याचा खरं तर आम्ही जल्लोषही केला नाही, कारण त्या त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं. त्याच्यामुळे निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्व नव्हतं. तरी सुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे, विरोधकांचा पराभव झालेला आहे. आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात गेलेले. त्यांना जर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या, स्क्रुटिनीच्या वेळेस संधी होती ना त्यांना, ती घेतली नाही. आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टिपंथात यायला लागलेला आहे, दिसायला लागलेला आहे, तेव्हा त्यांनी असे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे. जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे. जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन करते आहे त्याला जनता कंटाळलेली आहे. त्याच्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे. मी गेले अनेक वर्षापासून राजकारण बघतोय, 50 वर्षापासून राजकारण बघतोय. माजी आमदार शंकररावजी काळे असतील, आदरणीय शंकररावजी कोले असतील, यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे. जनतेच्या कौलाप्रमाणे आम्ही सुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत. विरोधक त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. काका कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे. मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे, कोपरावतच जन्म झालाय माझा, कोपरावतच वाढलेलो आहे. त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे. मला किती लोक ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं, समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा, त्या उमेदवाराने गावच्या गल्ल्यांची नावं सांगावे. गांधीनगर, सुभाषनगर, महादेवनगर, 105, दत्तनगर, तसं जुन्या गावठाणामध्ये सुद्धा न्हावी गल्ली, गौंडी गल्ली, चांबार गल्ली, तेली गल्ली, धोबी गल्ली, असे नावं सांगावे. तिथल्या कमीत कमी त्यांनी एकच माणसाचं नाव सांगावं. मी प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक मोहल्ल्यातल्या 10-10 माणसांची नावं सांगू शकेल. त्या कोपराच्या काका विरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोयटे निवडून येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि पुढचं 5 वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या आदेशानं या पुढच्या 5 वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या 4 वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा आशुतोष दादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून येतील, यात माझ्याबद्दल कुठली शंका नाही. अनेक माझ्यावर आरोप केले जातात. आरोप आहे, तुम्ही न्यायालयात जा ना, न्यायालयाची तुम्हाला सवय आहे. सवय आम्ही पाहिलेली आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आदरणीय कोले साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालेलो आहे. त्यांना एक डाव येत असेल तर कोले साहेबांनी आम्हाला 10-10 डाव शिकवलेले आहेत. त्यांनी काळजी करू नये. आणि मी सांगत आलो आहे की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे, प्रत्येक कामामध्ये खोडा घालणारी पार्टी आहे. आणि काळे कुटुंबीय जे आहे
कोपरगाव शहराच्या आणि कोपरगावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. आशुतोष दादांनी जे काही कामं केलेले आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे, लोकांचा प्रचंड प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक एक पाऊल कामं बघून मला रोज आश्चर्याचे सुखद धक्के बसत आहे. आता मी आपल्या जबरेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रॅलीला. त्या घोदाकाठच्या त्याच्यावर तब्बल 19 कोटी रुपयाचा निधी आणला दादा तुम्ही. 19 कोटी रुपये गोदा संवर्धनाकरता. असे प्रत्येक प्रभागामध्ये मी जेव्हा जातोय आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकरता जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो, त्याच्यामुळे मला रोज सुखद धक्का निश्चितपणे बसतो आहे. आता यापेक्षा तुमच्याकडेच काही सूचना असतील, प्रश्न असतील तर मला विचारावा. अन्यथा आशुतोष दादांना मी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं. विरोधकांनी न्यायालयात जायच्या ऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता. पण त्यांना कल्पना होती की येत्या 2 तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दामून न्यायालयामध्ये गेले. कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा ॲफिडेव्हिटमध्ये कुठेही आक्षेपार्ह काहीच नव्हतं. किरकोळ गोष्टी होतात त्याच्यामध्ये. एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करणे. तो पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे. आणि म्हणून ज्यांनी जे काही न्यायालयामध्ये गेलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे. त्यांना पराभव समोर दिसतो आहे. म्हणून काहीतरी उलट पालट, काहीतरी वेगळ्या मार्गाने काय करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे. परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. 2 तारखेला भरभरून मतदान करणारी आणि 3 तारखेला गुलाल आमचाच राहणार आहे हा निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं. बाकीच्या गोष्टी आता अजितदादांची सभेची मागणी आम्ही केलेली आहे. त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू.